येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी, विद्यार्थी एक पाऊल पुढे जावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि रायगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. सौभाग्य लॉन्स येथे पार पडलेल्या या सोहळ्यास शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, शिवव्याख्याते सोपान वाटपाडे, माजी नगरसेवक सभापती नंदुशेठ जाधव, शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, खानदेश मराठा मंडळाचे शिसुदे, जनजागृती फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब जाधव, रायगड प्रतिष्ठान व शिवसेना ठाकरे गटाच्या सामाजिक कार्यकर्त्या व समाजसेविका वैशाली देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम सरस्वतीचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. सर्वात जास्त गुण मिळाले ते गुणवंत, नामवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी होता आणि या कार्यक्रम निवडला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. आज या कार्यक्रमाची गरज आहे. वाटपाडे सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आम्ही येतोच, भाषणे करतोच, निवडणुका आल्या आहे, काही पिंक रिक्षा आलेल्या आहे, काही पिंक बस आलेल्या आहे, सगळ्या फिरत्या आहेत, वेगवेगळे आश्वासनं देत आहेत आणि संपूर्ण शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जी या सगळ्या तरुण मुलांची जी भूक आहे ना, हे कोणी भागू शकत नाही. त्यांना सवलती उपलब्ध करून देणं, आम्ही तर म्हणतो मोफत शिक्षण झालं पाहिजे. सगळ्यात पहिले मोफत शिक्षण झालं पाहिजे. लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊ नका, पण तुझ्या मुलीला मोफत शिक्षण द्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तिकडं बोललं तिकडं चाललं, लाडकी बहीण इकडं, लाडका भाऊ, आमकं धमकं. ही निवडणूक संपली का हे कुठं गायब होऊन जाते कळणारच नाही. आणि म्हणून अजितदादा फिरतायत, सगळे फिरतायत आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या राजकारणाच्या, या सगळ्या राजकारणातल्या लोक म्हणतात चिखल झालेला आहे. शालेय जीवनामध्ये नेहमी आपण मॅथमॅटिक्स मध्ये काटकोन, त्रिकोण, चौकोन आपण शिकत असतो, पण रिअल लाईफ मध्ये आपल्याला दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो. जोपर्यंत दृष्टिकोन आपल्याला समजत नाही तोपर्यंत पुढील जीवन सक्सेस होत नाही. येणाऱ्या अडचणी हे रिअल जीवनामध्ये काय येतात, 10वी 12वी परीक्षा पास झाल्यानंतर कुठल्या साईडला आपण इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे, मेडिकलला गेलं पाहिजे, BSc ला गेलं पाहिजे, कुठल्या शाखेतून आपण पदवीधर झालं पाहिजे, ही संभ्रम अवस्था प्रत्येक पाल्यामध्ये असते की कुठल्या शिक्षणाची आवश्यकता आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर कुठल्या क्षेत्रातील आपण निवड केली पाहिजे. प्रशासकीय सेवेमध्ये जायचं असेल तर कुठल्या सेवेची आपण निवड केली पाहिजे, कुठली शाखा आपण घेतली पाहिजे. ही संभ्रम अवस्था, गोंधळाची अवस्था आपल्या मनामध्ये असते. दिलेल्या मान्यवरांनी या सूचना नक्कीच आपण त्याचं पालन कराल. आज या ठिकाणी आपण 500-600 विद्यार्थी आहोत. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जेव्हा तुम्ही चांगलं शिकून मोठं व्हाल, नावलौकिक व्हाल, मोठे अधिकारी व्हाल, कलेक्टर व्हाल, कमिशनर व्हाल, IAS व्हाल, IPS व्हाल, त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचा नावलौकिक होईल.
त्यावेळेस तुमच्या गावचं नाव लौकिक होईल आणि त्याचबरोबर आपल्या परिसराचं नाव लौकिक होईल आणि त्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं नाव लौकिक होईल. आमचं नाव लौकिक वाढवणं हे आता फक्त तुमच्या हातामध्ये आहे. या कामासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. समाज भावना मनापासून धन्यवाद देतो. आपण अनेक कार्यक्रम घेतात, परंतु हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून एक दिशा, एक ऊर्जा घेऊन हे सगळे विद्यार्थी जातील आणि आपल्या मनात असलेलं अपेक्षित असलेलं काम ते करतील. एवढ्याच शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिवव्याख्याते सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवराय जिजामाता यांच्याबद्दल व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनात आदर्श कसा साधता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. मी सांगतो की 4 चोर 4 दरोडेखोर एकत्र आले तर ते मोठ्या चोरीचं मोठ्या दरोडेचं नियोजन करतात. समाजातले तुमच्यासारखे रायगड प्रतिष्ठानसारखे 4 सज्जन एकत्र आले तर ते समाजासाठी मोठं काम उभं करतात. म्हणून तुमच्यासाठी मी अगदी मनापासून काय असतं, कुठल्याही समाजाचा पाया हा तेथील संस्कार आणि संस्कृतीवरती उभा असतो. आणि माता पित्यांचे संस्कार तर हे पहिले संस्कार असतात, पण त्यानंतर समाजातनं पण संस्कार गेले पाहिजे आणि ते संस्कार देण्याचे काम अशा ह्या रायगड प्रतिष्ठान सारख्या संस्था करत असतात. आणि आपल्या देशाचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा हिंदुस्थानचा पाया सुद्धा त्या विचारावरती उभा आहे. आणि पुढे जाऊन ह्या संतांच्या विचाराचा कळस जर कोणी केला असेल तो ह्या महाराष्ट्राच्या राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्य माता, स्वराज्य जननी आईसाहेब जिजाऊ आणि त्यांचे पुत्र शिव छत्रपती आणि त्यांचे पुत्र छत्रपती शंभूराजे यांच्या संस्कारावरती आपल्या ह्या महाराष्ट्राचा पाया अतिशय भक्कमपणे उभा आहे. म्हणूनच अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात. या प्रसंगी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना उभाटा पक्षाचे उपमहानगर प्रमुख समाधान देवरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आमच्या रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व सदस्यांनी असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना समजा 45% मार्क पडले तर त्याचे होप्स निघून जातात. त्याला असं वाटतं की आपल्याला 10वीलाच 45% पडले म्हणजे आपण पुढे काही करू शकत नाही. असं नसून धीरूभाई अंबानी हे कितवी शिकलेले तुम्ही बघून घ्या. व्यवसायामध्ये मी माझं स्वतःचं शिक्षण 12वी करून नाशिकमध्ये आलो आणि नोकरी करून मी इंजिनियर झालो. म्हणून तुम्हाला सांगतो असं काहीच नाही. मी ज्यावेळेस नाशिकमध्ये आलो विद्यार्थी मित्रांनो, मला 35 रुपये रोज होता आणि 1997 साली नाशिकमध्ये आलो आणि 35 रुपये रोजाने मी कामाला लागलो. घरची परिस्थिती ठीकठाक होती, परंतु मी निश्चय केला होता की मी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतो मी तसा कॉन्ट्रॅक्टर का होऊ शकत नाही. आणि आता नवीन संकल्प केलाय, सदाभाऊ अण्णा एवढे मोठे होतात तुमच्यासारखे मी नगरसेवक का होऊ शकत नाही. तर आम्ही जे काही सामाजिक काम करतो हे एकट्याचं काम नसून सर्व मित्रमंडळीचं काम आहे. म्हणून त्यांचे सुद्धा मी आभार मानतो व या ठिकाणी सर्वांचे पुनश्च आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाप्रसंगी महिला आघाडीच्या प्रमुख अलकाताई गायकवाड, संजू शिंदे, हिरामण रोकडे, माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, सातपूरच्या भागाचे माजी सभापती संतोष गायकवाड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.